लवकरच तुमच्या खिशातील नोटा प्लास्टिकच्या असणार आहेत, कारण सरकारने प्लास्टिकच्या नोटा छापण्याची तयारी सुरू केली आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अर्जुन मेघवाल यांनी लोकसभेमध्ये या संदर्भातली माहिती दिली. प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचे रिझर्व्ह बँकेकडून अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. 2014 मध्ये हा प्रयोग करण्यात आला होता. प्लास्टिकच्या नोटांचं आयुष्य कागदांच्या नोटांपेक्षा जास्त असतं, त्यामुळे हा पर्याय पुढे येऊ शकतो. आतापर्यंत कोणकोणत्या देशांनी प्लास्टिक नोटांचा वापर सुरू केलेला आहे, तर ऑस्ट्रेलिया हा प्लास्टिकचं चलन वापरणारा जगातील पहिला देश. 96 पासून त्यांनी प्लास्टिक चलनाचा वापर सुरू केला आहे. ब्रुनेईने 96 पासून प्लास्टिकचं चलन वापरायला सुरुवात केली आहे, तर 2007 मध्ये ब्रुनेईने कागदी नोटांचा पूर्णपणे वापर बंद केला आहे. पापुआ न्यू गिनी या देशाचं चलन आहे किना आणि 91 मध्ये प्लास्टिकच्या चलनाचा वापर सुरू केला आणि 8 पासून पापुआ हे प्लास्टिकचं चलन वापरणारा देश झालाय. रोमानिया प्लास्टिक चलन वापरणारा युरोपातील पहिला देश आहे. 99 ते 2001 अशा 3 वर्षात रोमानिया प्लास्टिक चलनाचा देश बनलाय. न्यूझीलंडची 99 पासून कागदी नोटा बंद करायला सुरुवात झाली. फक्त एका वर्षात संपूर्ण न्यूझीलंड प्लास्टिकच्या चलनाकडे वळलेला आहे. व्हिएतनाममध्ये 2003 ते 2006 अशा 3 वर्षात कागदी चलन बंद झालं. आधी एक नोट, मग टप्प्याटप्प्याने सगळं चलन प्लास्टिकचं झालं.